इस साल अतिवृष्टि की मार झेल चुके कपास उत्पादक किसानों पर अब एक और बड़ा झटका लगा है। 27 फरवरी के बाद कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (सीसीआई) द्वारा कपास खरीदी बंद करने के फैसले ने हजारों किसानों की चिंता बढ़ा दी है। वर्धा समेत पूरे क्षेत्र में अभी भी खेतों में बड़ी मात्रा में कपास खड़ी है, लेकिन खरीदी बंद होने से किसान अपनी उपज बेचने के लिए भटक रहे हैं। देर तक हुई बारिश के कारण कपास की तुड़ाई पहले ही प्रभावित हुई थी। जनवरी फरवरी में जैसे तैसे तुड़ाई शुरू हुई, लेकिन अब मजदूरों की कमी और खरीदी बंद होने से खेतों में सफेद सोना खड़ा रह गया। कई किसानों ने एमएसपी पर बिक्री के लिए मंडियों में पंजीकरण कराया था, लेकिन अचानक स्लॉट बुकिंग बंद होने से उनकी उम्मीदें टूट गई है। किसानों को डर है कि मजबूरी में उन्हें निजी व्यापारियों को कम कीमत पर कपास बेचना पड़ेगा, जिससे भारी आर्थिक नुकसान होगा। सीसीआय ने 27 तारखेचा अल्टिमेट दिलेला आहे आणि सुरुवातीला कापूसच नाही निघाला बऱ्याच शेतकऱ्यांचा, परंतु आता कापूस निघाला आणि हे काही लोकांचे बुकिंग नाही झाले आणि आता स्लॉट पण बुकिंग नाही झाली आणि स्लॉट बुकिंग न झाल्यामुळे आज बरेचसे कास्तकारांनी गाड्या वगैरे आणल्या, परंतु जिनिंगमध्ये घेतल्या जात नाही। जिनिंगचा काही दोष नाही, कारण त्यांच्याकडे जेवढं परमिट दिलेलं आहे किंवा जेवढी कॅपॅसिटी दिलेली आहे ते पूर्ण घेत आहे। परंतु त्यांनी आणखी एक गोष्ट सांगितली की ज्यांचे गाड्या आलेल्या नाही त्या कॅन्सलसुद्धा होत नाही। याचा अर्थ दुसऱ्याच्या गाड्या लागायच्या त्या पण लागत नाही। तर पूर्ण शेतकऱ्यांची मागणी आहे की कमीत कमी सीसीआयने तारीख वाढवून देण्यात यावी। सुरुवातीला काहीच कापूस निघाला नाही, परंतु आता मोठ्या प्रमाणात निघत आहे आणि अशात जर एवढं मोठं जर नुकसान होत असेल तर शेतकऱ्यांनी काय करावं हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। आम्ही जिनिंगवाल्यांशी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अध्यक्ष सचिवांशी सुद्धा संपर्क साधलेला आहे। त्यांनी सुद्धा म्हटलं की सीसीआयशी आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे, परंतु हे लवकरात लवकर याचा निपटारा व्हायला पाहिजे, नाहीतर मग शेतकऱ्यांचा जनआक्रोश झाल्याशिवाय राहणार नाही। आम्ही शासनाला एवढीच विनंती करतो की लवकरात लवकर सीसीआयने मुदतवाढ करून शेतकऱ्यांचा जो काही नुकसान होण्यापासून वाचवावं। धन्यवाद। शिशियाची खरेदी बंद होणार आहे। आजपासून बंद केली आहे शिशियाची खरेदी। पुन्हा कापूस पडून आहे घरात, तर त्या कापसाचं आम्ही करावं का? आणि पुन्हा चण्याची सोंगणी चालू आहे तर काय करावं आम्ही? असा अवकाळी पाऊस येऊ राहिला, भरपावती बरोबर भेटून नाही राहिली, सगळं काही बरोबर नाही आहे। करावं का? कास्तकारांना आत्महत्या करावं का? कापूस वावरामध्ये भरपूर फुटून आहे, मजूर नाही मिळत आहे। अगर वेचला बी तर तोच कापूस आम्ही शिशामध्ये लावणार आहे। अरे शिशाच अगर बंद झाला तर आम्ही त्या कापसाचं करावं का? बंद झाल्यामुळे शेतकऱ्यावर मोठं संकट पडलेलं आहे। बरेचशा संकटातून शेतकऱ्याला जावं लागून राहिलेलं आहे। आज शेतामध्ये बरेचसा कापूस पडलेला आहे आणि सीसीआयनी उद्याचा दिवस हा शेवटचा दिवस म्हणून सांगितलेला आहे। शेतकऱ्यांचा बराचसा माल आपल्या शेतामध्ये पडलेला आहे। एका दमानी चना संगवणी, त्याच्यानंतर कापूस, गहू, तूर एका दमानी सगळे कामं आल्यामुळे शेतकऱ्यांना तो सीसीआयला कापूस विकणं अत्यंत आवश्यक आहे। पण त्या कारणास्तव सीसीआयनी उद्यापर्यंतच अंतिम तारीख ठेवलेली आहे। त्याकरिता मी एक शेतकरी या नात्याने सीसीआयना म्हणजे म्हणणे आहे की त्यांनी मुदत थोडी वाढवून द्यायला पाहिजे, कारण शेतकरी हा माल काढण्यासाठी खूप व्यस्त आहे। त्यानंतर बरेचशा समस्या आहे कापूस वेचणीकरिता। 40% माल हा शेतीचा म्हणजे कापूस, चना हा शेतामध्ये पडलेला आहे। त्यामुळे बरेचशा समस्यांना त्यांना सामना करावा लागतो। म्हणजे उदाहरण म्हणजे की मजूर भेटून नाही राहिलेला आहे। बराचसा माल शेतकरी शेतामध्ये पडल्यामुळे तो पावसामुळे आणि गारपिटीमुळे असा बेकार झालेला आहे। तो माल आम्हाला बेमोल भाव हा म्हणजे सीसीआयला न विकता तो प्रायव्हेटमध्ये विकावा लागून राहिला आणि त्याचा नुकसान फार मोठं शेतकऱ्यांना होऊन राहिलेलं आहे। म्हणून माझं एक शेतकरी या नात्यानं सांगणं आहे की सीसीआयनी कापूस मुदत म्हणजे सीसीआयनी ही मुदत 30 एप्रिलपर्यंत करण्यात यावं अशी माझ्याकडून सीसीआयला मागणी आहे। हिंगनघाट और समुद्रपुर कृषि उपज मंडी समितियों ने सीसीआई से खरीदी की अवधि 31 मार्च तक बढ़ाने की मांग की है, ताकि किसानों को राहत मिल सके।
किसानों ने चेतावनी दी है कि यदि तुरंत खरीदी केंद्र शुरू नहीं की जाए तो उनका आर्थिक संकट और गहरा जाएगा। आजची स्थिती अशी आहे CCIची की CCIची शेवटची तारीख खरेदीची 27/2 आहे, 27/2/26 आणि शेतकऱ्याजवळ किंवा शेतात जरी म्हटलं तरी काही चुकीचं होणार नाही। पूर्ण शेत पांढरे आहे, शेतात शेतकऱ्याजवळ खूप कापूस पडलेला आहे, घरीही काही प्रमाणात कापूस आहे। शेतात जो कापूस आहे त्याला वेचण्यासाठी मजुरं मिळत नाही आहे, ही वास्तविकता आहे। म्हणून CCIने ही जी खरेदी त्यांची जी 27 फरवरीपर्यंत आहे ती 30 एप्रिलपर्यंत वाढवून दिली पाहिजे, तरच शेतकऱ्यांना काहीतरी आधार मिळेल। नाही, CCIने तर पहिले रजिस्ट्रेशन केलेले आहे, त्या रजिस्ट्रेशनवाल्यांचाच कापूस घ्यायचा आहे। म्हणजे साधारणतः आजही स्थिती अशी आहे की जे टोटल लोकांनी जे रजिस्ट्रेशन केलेले आहे त्याच्यापैकी 3000 लोकांनी आजही CCIला कापूस विकला नाही, त्यांनासुद्धा जर विकल्यात दिला आणि ही मुदत त्यांनी खरेदी करण्याची 30 एप्रिलपर्यंत करायला पाहिजे। आणि जर खरेदी बंद केली तर शेतकऱ्यांचा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे। आजही स्थिती अशी आहे मार्केटमध्ये की 50% शेतकरी हे CCIला कापूस विकून राहिलेले आहे आणि 50% शेतकरी हे प्रायव्हेटमध्ये विकून राहिलेले आहे। म्हणजे शेतकऱ्यांना खूप मोठा नुकसान होणार आहे जर CCIने खरेदी बंद केली तर। नाही, आम्ही पहिलेच मागणी केलेली आहे की CCIची जी खरेदी आहे ती खरेदी 30 एप्रिलपर्यंत त्यांनी वाढवावी। अब बड़ा सवाल यही है कि क्या किसानों के सफेद सोने को सही दाम मिलेगा या फिर यह फैसला उनकी मेहनत पर भारी पड़ेगा। ब्यूरो रिपोर्ट, न्यूज़ फर्स्ट। हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट। ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास। सच, साहस और विश्वास। अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं। और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें।